नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गुटातून काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेल्या वादळाची. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसतंय. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेलाय. सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेल्याचं दिसतंय. आता या संघर्षावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो. त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत. मला ते दाखवा ना. मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. दुर्दैवी बाब आहे, बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल. नाही, तो राजीनामा आहे का काय आहे, पत्र आहे, हे अजून माहिती नाही आहे. त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं नाही अजून. मी काल अध्यक्षांच्या बरोबर होतो पुण्यात, तर त्यांनाही माहिती नाही. त्यामुळं त्याच्यावर रिॲक्शन देणं काही योग्य नाही. हे टेम्पररी असतं. असं आता सगळं ठीक होईल, तर काळजी करण्याचं कारण नाही. विरोधी पक्षात असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी सत्तेची दारं खुली होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खुलं आवतण दिलंय, ऑफर दिली आहे. भाजपचे दरवाजे खुले असल्याचं सांगत बावनकुळेंनी आधीच गरभगडीत झालेल्या काँग्रेसच्या अडचणी वाढवल्यात. तर नाना पटोलेंनी याबद्दल काय म्हटलंय जाणून घेऊयात. काँग्रेससाठी उघडलं सत्तेचं दार. कार्यकर्ते नेत्यांसाठी बावनकुळे उदार. बावनकुळेंच्या ऑफरनं काँग्रेस बेजार. अडचणीतील काँग्रेसचा उठणार बाजार. चंद्रशेखर बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे का होईना पण बाळासाहेब थोरात यांना थेट ऑफर दिली आहे. बाळासाहेब थोरातच नव्हे तर कुणालाही पक्षात यायचं असेल तर दरवाजे खुले आहेत. पक्षात आल्यावर त्यांचा मान राखून त्यांची जी उंची आहे त्यापेक्षा जास्तच राहील असा शब्दही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय. बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला असल्यानं बावनकुळेंच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. आम्ही कुठलंही कारण बाळासाहेब थोरात एवढे काही लहान नेते नाही आहे की त्यांना भाजपने ऑफर दिली तर ते काही निर्णय करतील. बाळासाहेब थोरात काही एवढे त्या ठिकाणी अविचारी नाही आहे की ते लहान लहान गोष्टींवर निर्णय करतील. पण त्यांच्यामध्ये काय सुरू आहे मला माहिती नाही. पण त्यांना कुणालाही, मी बाळासाहेब थोरातांचं नाव घेत नाही, कुणालाही भाजपमध्ये यायचं असेल तर आमचे दरवाजे उघडे आहेत. आम्ही त्यांचा मानच करू. त्यांची जी उंची आहे त्यांची उंची त्यापेक्षा जास्तच राहील भाजपमध्ये आल्यावर. बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला असल्यानं काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. मात्र बाळासाहेब थोरात चुकीचा निर्णय घेणार नाहीत असं सांगत चंद्रशेखर बावनकुळेंचं स्वप्न पूर्ण होणार नाही असा टोला नाना पटोलेंनी लगावला. बाळासाहेब हे या पद्धतीचा कुठलाही निर्णय घेणार नाही. त्यामुळे कोणी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यात कधीही महापालिका आणि झेडपी निवडणुका जाहीर होऊ शकतात. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचं उघडलेलं दार काँग्रेसच्या दाराला कुलूप तर लावणार नाही ना असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वरळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याला काही दिवसांपासून खिंडार पाडलं जात आहे. त्यात गेल्या 2 दिवसांपासून आमदार आदित्य ठाकरेंनी सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय. त्यामुळे चिडलेल्या शिंदेंच्या पक्षाकडून एकनाथ शिंदेंच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन वरळीत करण्यात आलंय.
या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर हा सत्कार सोहळा पार पडणार आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून आदित्य ठाकरे हे गद्दार असं म्हणत शिंदे गटावर टीका करतायत। या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्यामुळे ते उद्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर वरळी हा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ठाकरे गटाचा, त्या बालेकिल्ल्यामध्येच आता खिंडार पाडण्यासाठी शिंदे गटानं रणनीती आखलेली आहे। ही दोन दृश्य आहेत जिथं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, दुसऱ्या बाजूला स्वागताची सुद्धा जय्यत तयारी झालेली आहे। बँड बाजा लावून कोळी बांधवांकडून सुद्धा जोरदार स्वागत मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं करण्याचा हा प्रयत्न आहे आणि मोठ्या संख्येनं या मतदारसंघामध्ये कोळी बांधव राहतात। या कोळी बांधवांना आपलंसं करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातल्याच व्हीडीडी चाळीचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पोलिसांच्या घरांच्या संदर्भातला निर्णय सुद्धा काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता वरळीचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणं आणि तिथं नव्यानं आपले पाय रोवणं हे एक प्रकारचं आव्हान असणार। या सत्कारामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कोस्टल रोडसाठी जो उभारण्यात येणारे मोठे ब्रिज आहेत, त्या ब्रिजच्या ज्या खाली जे पिलर उभे असणार जे स्पॅन पिलर, त्यांना एक अडचण निर्माण झाली होती कारण त्यांच्या बोटी ज्या आहेत कोळी बांधवांच्या त्या येऊ जाऊ शकत नव्हत्या। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यामध्ये काहीसे बदल जे ते करण्यात आले। नेमके काय बदल करण्यात आलेले त्याचं मॉडेलच आज वरळी इथल्या सभेमध्ये उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा कोस्टल रोडचा ब्रिज आहे जो वरळीच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळून जाणार आहे आणि त्यावेळेला कोळी बांधवांच्या ज्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी मोकळा मार्ग यावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे कुठली अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जे स्पॅन आहे त्यामध्ये पिलरमध्ये अंतर जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। एक स्पॅन मॉडेल जे आहे वरळी कोस्टल रोडचं ते देखील उभारण्यात आलेलं आहे। तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे। आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा कोळीवाड्यातर्फे जो सत्कार आहे कोळी बांधवांकडून, त्यासाठी आम्ही सगळे इथून कोळी बांधव आम्ही सगळे आलेलो आहोत। कोळीवाड्यातून आलोय, आमची जी मागणी मान्य केली आहे त्यासाठी आलोय आम्ही। शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आक्रमक झाले। तेच आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात निवडणूक लढण्याचं आव्हान देत आहेत। आधी वरळी आणि आता थेट ठाण्यातून माझ्या विरोधात लढा असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात झुंपल्याचं पाहायला मिळतंय। वरळी नाही तर ठाण्यातून लढा, आदित्य ठाकरेंचं शिंदेंना नवं आव्हान। खरंच आव्हान की नुसतीच हुल? आदित्य यांचं आव्हान शिंदे स्वीकारणार? आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं। आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून टोले लगावण्यात आले होते। भाजपने आदित्य ठाकरेंना थेट ठाण्यातून लढा असं आव्हान दिलं। आदित्य ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं चॅलेंज दिलंय। आदित्य ठाकरेंनी शिंदेंना राजीनामा देऊन थेट ठाण्यातून लढण्याचं नवं चॅलेंज दिलंय। पण एवढं सगळं केलं तरी मुख्यमंत्री काही बोलेना, मुख्यमंत्री उत्तर देत नाहीये। याचा अर्थ मी एवढाच घेतो की ते घाबरलेत माझ्या चॅलेंजला। आणि मी त्यांना एवढंच सांगतो की एवढं सगळं त्यांनी करण्यापेक्षा, आयटी सेल चालवण्यापेक्षा, एवढ्या लोकांना बोलवण्यापेक्षा तुम्ही जर मला सोपं फोन करून सांगितलं असतं आदित्य तुझे चॅलेंज दिले ते मला परवडणारं नाहीये, मला जमत नाही, मी वरळीतून लढू शकत नाही, तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज देतो, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, ठाण्यात मी तुमच्या समोर लढायला येतो, चला तिथे होऊन जाऊ दे एकदा। खरं तर आदित्य ठाकरेंनी वरळीतून लढण्याचं आव्हान दिल्यानंतर शिंदे वगळता सर्वच नेते बोलले।
पण त्यानंतर मात्र आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या भव्य स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यामुळे एक प्रकारे या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना इशाराच दिला। पण आता आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिल्यानं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। आदित्य ठाकरे साहेब, तुम्ही कोणाला चॅलेंज करताय, कोणाशी बरोबरी करताय? अहो, आमदारकीचं सोडून द्यावं तुम्ही, एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज करणं सोडून द्या। मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय, नगरसेवकाच्या निवडणुकीला माझ्या विरुद्ध या कोपरी पाचपकाडी मतदारसंघात माझ्या स्थानिक वॉर्डामध्ये तुम्ही माझ्या विरुद्ध उभं राहा, तुमच्यात हिंमत असेल तर, आणि नंतर त्या शिंदे साहेबांच्या विरुद्ध उभं राहण्याची तयारी करा। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला। त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात निकाल लागेलच, पण त्यावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्त्यावरही संघर्ष सुरू झालाय आणि याच संघर्षात आदित्य ठाकरे आता थेट मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देत आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीसमोर चांगलीच डोकेदुखी निर्माण झाली आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करतात इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी उघड नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर बाबासाहेब धाबेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे महाविकास आघाडीच्या चिंतेत भर पडली आहे। अजितदादा जनभावनेचा आदर करतील, परंतु त्यांच्याकडनं बहुतेक त्यांना पिंपरी चिंचवड शहर आजपर्यंत कळलं नाही, हे काल जाणवलं। अर्थातच, परंतु ते म्हणतात की उद्धव ठाकरेंचा त्यांना पाठिंबा त्यांच्या उमेदवाराला, शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत। अर्थातच, आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक लढणार यावर ठाम? हो। चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करणार आहोत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो मला आज उमेदवारी डिक्लेअर झाली, आम्ही चांगलं काम करू। येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचंच या ठिकाणी काम होईल। बिग बॉस फेम आणि स्वतःला आपण ही बातमी बघणार आहोत, पण सध्या या दोन मतदारसंघामध्ये सध्या काय चित्र असणार आहे? बहुरंगी ही निवडणूक होण्याची, तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे। चिंचवडमध्ये तिरंगी लढत होईल। अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आहेत, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीही शड्डू ठोकलाय। कसब्यात काय स्थिती आहे? कसब्यामध्ये बघूया काय चित्र निर्माण झालेलं आहे। आता 3 उमेदवार आहेत, इथेही तिरंगी लढत आहे। हेमंत रासने भाजपचे उमेदवार आहेत, रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसकडून, तर बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवार आहेत बंडखोर। बिग बॉस फेम आणि स्वतःला कथित कवी मनाचा नेता म्हणणारे अभिजित बिचुकले हे इतर निवडणुकांप्रमाणे कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा पॅड बांधून मैदानात उतरलेत। यानंतर पत्रकारांनी बिचुकलेंना कसबा मतदारसंघाची लोकसंख्या किती, या मतदारसंघातले ज्वलंत प्रश्न काय असे तिखट प्रश्न विचारले, पण या प्रश्नांची उत्तरं न देता बिचुकले उलट पत्रकारांवर चिडले आणि त्यांना अदवा तद्वा बोलून निघून गेले। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या मतदारसंघातनं निवडणूक लढवणार का तुम्ही? म्हणले एखाद्या मृत व्यक्तीच्या जागी मी काही म्हटलो नाही, लढवणार नाही असं मी कधीही म्हटलो नाही। मी असं कधीही म्हटलो नाही। पतंगराव कदम गेल्यानंतर मी लढलो। जर देवानं मला जर संधी दिली असेल तर मी लढणारच।
हे चुकीचे प्रश्न विचारू नका. मी कधीही म्हणलो नव्हतो मी निवडणूक लढणार नाही म्हणून. मी प्रत्येक निवडणूक लढली. ऐका, मी प्रत्येक निवडणूक लढलेली आहे आणि स्वराज्य जसा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. लोकमान्य म्हटले अहो तुम्ही विचारू नका. मग चला चला, तुम्हाला गरज नाही का माझी? ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.